आमची आपल्याला विनंती आहे की आता मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडण्यासाठी आपण देखील आपली भूमिका रोज बजावतच आहात, तरीसुद्धा उद्याचाच दिवस आपल्या हातात आहे। आपण थोडंसं आपल्या माध्यमाच्या माध्यमातून जर या दृष्टीनं प्रयत्न केलेत तर मुंबईकर मोठ्या संख्येनं मतदानाला येतील आणि आपला मतदानाचा हक्क बजावतील अशी आम्हाला खात्री आहे। धन्यवाद। कारवाई करणार का तुम्हाला कोणी कंप्लेंट केल्यानंतर तुम्ही कारवाई? नाही, गडबड म्हणजे काय? म्हणजे काही जर समजा जर कोणत्या उमेदवाराचे कार्यकर्ते बसून जर काय दादागिरी वगैरे केली, काय केलं किंवा तिथं पोलिंग अधिकारी ते लोक काय गडबड करत असेल तर त्याच्यावर काय कारवाई? म्हणजे तुम्हाला कोणी कंप्लेंट केल्यावर तुम्ही कारवाई करणार का तुम्ही लाईव्ह बघून त्याच्यावर कारवाई करणार? एक लक्षात घ्या की हे वेबकास्टिंग जे करतोय त्याचं कारणच असं आहे की कुठल्या केंद्रावर जर कर्मचाऱ्यांना काही अडचणी असतील, काही अनुचित प्रकार घडत असतील तर ते लवकरात लवकर लॉ एन्फोर्सिंग एजन्सीज आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून माझ्या निदर्शनाला यायला पाहिजेत। असे जर प्रकार घडले तर त्याला तक्रारीची आवश्यकता राहणार नाही, आम्ही स्वतःहूनच त्याची दखल घेऊन कारवाई करणार। पेरीफेरी में मोबाइल ले जाने के लिए पाबंदी है, आप मोबाइल लेके नहीं जा सकते, पोलिंग स्टेशन के अंदर आप मोबाइल लेके नहीं जा सकते। इसलिए जब आप वोटिंग को आओगे तो यही बेहतर होगा कि आपका मोबाइल आपके घर में रहेगा, उसको भी थोड़ी रेस्ट मिलेगी, आपको भी थोड़ी रेस्ट मिलेगी। इस तारीख को मुंबई सबर्बन डिस्ट्रिक्ट में लोकसभा के लिए वोटिंग होने जा रहा है। ये जो 2024 का लोकसभा इलेक्शन है उसका वोटिंग डे जो है उसके लिए जो प्रिपरेशंस करनी है उसके बारे में मैं आपको बताना चाहता हूँ। जो पोलिंग स्टेशंस है 7384 पोलिंग स्टेशंस आर रेडी। हाफ ऑफ द पोलिंग स्टेशन, उसमें से आधे पोलिंग स्टेशन पे हम वेबकास्टिंग कर रहे हैं। वो वेबकास्टिंग के ज़रिए पोलिंग स्टेशन के अंदर सीक्रेसी मेंटेन करके और बाहर के बाजू में जो कुछ हो रहा है उसके ऊपर हमारे यहाँ से नज़र रखी जाएगी। अगर कोई अनड्यू घटना घटती है, हमारे ध्यान में आती है, तो हम उसका कॉग्निजेंस लेके जो एक्शन लेनी है वो लेने के लिए तैयार है। दूसरी बात जो है इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन जो वोटिंग के लिए ज़रूरी है वो हर एक असेंबली कॉन्स्टिट्यूंसी में पहले ही पहुंच चुकी है। उनका कमीशनिंग यानी वोटिंग के लिए तैयार करने की जो बात है वो भी कंप्लीट हो गई है और अभी ये सारी जो वोटिंग मशीन है ये अभी स्ट्रांग रूम में है, जो 19 तारीख को यानी कल बाकी सारे साहित्य के साथ पोलिंग पार्टी को दी जाएगी। पोलिंग पार्टी जो है वो कल पोलिंग स्टेशन में जाके अपना काम जो है पोलिंग स्टेशन सेटअप करने का जो मैंडेटरी काम रहता है वो कल के दिन में करेगी और परसों सुबह 7 बजे से रात शाम 6 बजे तक वोटिंग होगा। ये इलेक्शन कमीशन के निर्देशों के अनुसार होगा। इसके अलावा आपको पता है कि 40,000 से ज़्यादा कर्मी वोटिंग के लिए अपने ज़िले में काम करेंगे। जो दिव्यांग और वयोवृद्ध वोटर्स है उनके लिए होम वोटिंग की सुविधा दी गई है इलेक्शन कमीशन की तरफ से। उसका बहुत अच्छा से रिस्पांस हमें मिला है। बहुत सारे लोगों का वोटिंग भी कंप्लीट हो गया है। कल तक ये होम वोटिंग और पोस्टल बैलेट का जो वोटिंग है वो कंप्लीट हो जाएगा। आपके माध्यम से मैं सारे मुंबई निवासियों को ये अपील करना चाहता हूँ कि वोटिंग की तैयारी हमारी तरफ से पूरी हो गई है। अभी आपकी तरफ से 20 तारीख को मतदान केंद्र पे जाके वोटिंग करना बहुत ज़रूरी है। धन्यवाद।
त्या पद्धतीनं वोटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटपाचा कार्यक्रम आपला चालू झालेला आहे। आत्तापर्यंत आपल्या 74 लाख मतदारांपैकी कालपर्यंत 54 लाखांपेक्षा जास्त मतदारांपर्यंत या वोटर इन्फॉर्मेशन स्लिप पोचलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की आज संध्याकाळपर्यंत हे काम 90% जास्त झालेलं असेल, जेणेकरून मतदाराला त्याचं मतदान कुठल्या ठिकाणी आहे, त्याचं नाव कुठल्या क्रमांकावर आहे या गोष्टींची माहिती पडेल आणि मतदान करण्याची त्याची जी प्रक्रिया आहे ती सुरळीत झालेली असेल। त्याच्याचबरोबर भारत निवडणूक आयोगानं 85पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग असलेले जे मतदार आहेत त्यांच्यासाठी होम वोटिंगची एक विशेष फॅसिलिटी दिली होती। 13/5/2024 पर्यंत होम वोटिंगमध्ये आपल्याकडे 2735 मतदारांनी त्यांची इच्छा प्रदर्शित केली होती की आम्ही होम वोटिंग करणार आहोत। त्यापैकी 2513 जणांचं मतदान पूर्ण झालेलं आहे। त्याचबरोबर निवडणूक कर्तव्यावर असलेले कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतले कर्मचारी यांना पोस्टल बॅलेट पेपरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। 22,055 कर्मचाऱ्यांनी आपल्याला पोस्टल सुविधेची मागणी केलेली आहे आणि एकाच दिवशी म्हणजे 15 तारखेपर्यंत 14,615 इतकं पोस्टल बॅलेटचं वोटिंग झालेलं आहे आणि उरलेली कार्यवाही जी आहे ती उद्यापर्यंत पूर्ण होण्याची आम्हाला खात्री आहे। अशा पद्धतीनं आपण मतदानाचं जे मूलभूत अधिकार आहे कर्मचाऱ्यांचा, वृद्ध मतदारांचा आणि दिव्यांग मतदारांचा, तो त्यांच्या कामामुळे किंवा असमर्थतेमुळे ते मतदानापासून वंचित राहू नयेत या दृष्टीनं कारवाई केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला आहे आणि कामही अतिशय चांगलं झालेलं आहे। याचबरोबर स्टॅट्युटरीली ज्याला आपण जबाबदाऱ्या म्हणून दर 2 तासांनी टक्केवारी पाठवणं, कुठे काही समस्या निर्माण झाली तर ती वेळेमध्ये बेसिकली ॲड्रेस करणं, असे जे काही विषय आहेत त्या दृष्टीनं देखील आमची तयारी पूर्ण झालेली आहे। मी सुरुवातीलाही आपल्याला सांगितलं की 50% केंद्रांचं वेबकास्टिंग आहे। जी 50% केंद्र आम्ही वेबकास्टिंगला निश्चित केलेली आहेत त्या केंद्रामध्ये आणि केंद्राच्या परिसरामध्ये मतदानाच्या दिवशी निश्चित काय चालू आहे हे पाहण्यासाठी 26 विधानसभा मतदारसंघांमध्ये आम्ही टीम तयार केलेल्या आहेत। त्यांचं कंट्रोल रूम आमच्या ऑफिसमध्ये असणार आहे आणि जर त्या वेबकास्टिंगमध्ये कुठे काही समस्या, खूप गर्दी दिसली, काही ज्याला आपण घडू नये असे प्रकार घडताना दिसले तर थेट आमच्या पातळीवरनं किंवा निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या पातळीवरनं त्यात हस्तक्षेप करता येईल। या व्यतिरिक्त आज आमच्या सर्व केंद्रीय निरीक्षकांची पोलीस अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून आमची बैठक झालेली आहे आणि त्यांनाही आम्ही असं आश्वस्त केलेलं आहे की 20 मे 2024ची लोकसभेची जी आपल्याकडे निवडणूक आहे, ज्यासाठी मतदान होणार आहे, ते मतदान अत्यंत शांततापूर्ण, पारदर्शकपणे पार पाडलं जाईल या दृष्टीनं प्रयत्न करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती यंत्रणा आता तयार झालेली आहे। अशा पद्धतीनं आमचं तर त्याच्यावर मी उत्तर देणार नाही। आपण मला प्रश्न विचारला, त्याचं उत्तर मी दिलं की आम्ही सुमोटो कारवाई करणार पुढे। वीस तारखेला आपल्याकडे लोकसभेसाठीचं मतदान होणार आहे। त्याची पूर्वतयारी आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालेली आहे। त्याचीच माहिती देण्यासाठी आजची ही वार्ताहर परिषद आयोजित केलेली आहे। मतदान केंद्र तयार आहेत, मशीन तयार आहेत, कर्मचारी तयार आहेत
आणि मतदान प्रक्रिया पूर्ण शांततेनं पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी संपूर्ण यंत्रणा जी आहे ती आज रोजी तयार आहे. या आपल्या माध्यमातून मी मतदारांना विनंती करू इच्छितो की आपण मोठ्या संख्येनं येऊन मतदान करावं, जेणेकरून आपला जो मौलिक अधिकार भारतीय राजघटनेनं आपल्याला दिलेला आहे त्याची आपण अंमलबजावणी करू शकाल. आपण मला दिव्यांग मतदारांच्या बाबतीत विचारलं. 85पेक्षा जास्त वय असलेले आणि दिव्यांग मतदार जे आहे त्यांना घरी थांबून मतदान करण्याची सुविधा माननीय भारत निवडणूक आयोगानं उपलब्ध करून दिलेली आहे. या सुविधेचा आपल्या जिल्ह्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं वापर झाला. 2700 पैकी 2500पेक्षा अधिक मतदारांनी 15 तारखेपर्यंत मतदान केलं होतं आणि आमची तयारी 100% मतदान घडवून आणण्याची आहे. मोबाईल बंदी मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल घेऊन जाण्याला बंदी आहे. मतदान केंद्राच्या आतमध्ये मोबाईल घेऊन जाता येणार नाही. सर, आपल्याकडे किती संवेदनशील मतदान आहे, अतिसंवेदनशील मतदान केंद्र किती आहे? नाही, आपल्याकडे क्रिटिकल ज्याला म्हणतो, संवेदनशील अतिसंवेदनशील नाही, परंतु ज्याला क्रिटिकल म्हणतो अशी 113 मतदान केंद्र आहेत आणि ती तांत्रिक कारणासाठी आहेत. कायदा सुव्यवस्था किंवा इतर कुठल्याही अन्य कारणास्तव एकही मतदान केंद्र आपल्याकडं क्रिटिकलमध्ये मोडत नाही. निवडणूक आयोगानं काही निकष जे घालून दिलेले आहेत मतदानाच्या टक्केवारीचे किंवा वोटर इन्फॉर्मेशन स्लिप वाटण्याचे किंवा आमचे जे स्थानिक अधिकारी आहेत त्यांची जी काही असेसमेंट आहे त्यानुसार 113 मतदान केंद्र आपल्याकडे क्रिटिकल आहे. किती कर्मचारी यासाठी काम करतात? 40,000पेक्षा जास्त कर्मचारी मतदान केंद्रांवर कार्यरत असतील.